महात्मा ज्योतिबा फुले हे एक महान भारतीय समाजसुधारक आणि विचारवंत क्रांतिकारक होते. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले हे होते. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई असे होते. इसवी सन 1840मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. पुढे त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पुण्यातील स्कॉटिश हायस्कूलमध्ये पूर्ण केले. त्यांनी बहुजन समाजाचे दारिद्र्य, अज्ञान व जातीभेद पाहून सामाजिक स्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला. महिलांना साक्षर करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात 3 एप्रिल 1848मध्ये महिलांची पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना पहिले शिकवले व त्यांना शाळेत शिकवण्याची परवानगी दिली. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना मान मिळाला होता. स्त्री शिक्षणासाठी देशात पहिली शाळा सुरू करणारे ज्योतिबा फुले हे महान ठरले. त्यांच्या ह्या महान कार्यासाठी लोकांचा विरोध होता, पण ज्योतिराव व सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. समाजातील उच्चवर्णीय स्त्रियांचे अत्याचार पाहून या अभागी स्त्रियांसाठी ज्योतिबा फुले यांनी 1863मध्ये त्यांना आश्रय दिला. अनिष्ट रूढी व परंपराविरुद्ध ते आयुष्यभर झटले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वाचा फोडली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. ही महान शिकवण महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला दिली. महात्मा फुले यांचा बालविवाहाला विरोध होता. विधवा विवाह यासाठी समर्थन केले आणि 1855मध्ये विधवा पुनर्विवाह घडवून आणला. विधवांची केशवपणाची चाल बंद करण्यासाठी त्यांनी पुण्यातील नाभिकांचा संप घडवून आणला. फसवल्या गेलेल्या महिलांना व विधवा असूनही बाळ झाल्यास त्या बाळास सांभाळण्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात व्यवस्था केली. चातुर्वर्ण व्यवस्था, जातीभेद, रूढी परंपरा यांना त्यांनी कडाडून विरोध केला. घनदाट जंगलांनी वेढलेल्या रायगडावर काट्याकुपाट्यात झाडाझुडपातून महात्मा फुले यांनी छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांवर पोवाडा त्यांनी रचला. महात्मा फुले यांनी शिवजयंती महोत्सव मंडळाचा विचार मांडला. महात्मा फुले हे कृतिशील विचारवंत होते. ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचे आसूड, इशारा, सत्सार, तृतीय रत्न, शिवाजी महाराजांचा पोवाडा इत्यादी सार्वजनिक सत्यधर्म या लेखनातून त्यांनी समाज जागृती केली. बहुजन समाजाला आत्मभान देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे असे म्हणणे त्यांनी हंटर आयोगापुढे सभेत सादर केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानले. जातीभेद व चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील भामखळा येथील कोळवाडी सभागृहातील 1888मध्ये जनतेने त्यांना महात्मा ही पदवी प्रदान केली. महात्मा फुले यांच्या बांधकाम कंपनीने ऐतिहासिक पद्धतीने कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल, खडकवासला धरणाचा कालवा याचबरोबर अनेक धरणे, कालवे, पूल, बोगदे, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचा लक्ष्मीविलास राजवाडा त्यांनी बांधला. दारूचे व्यसन किती वाईट असते हे ते व्यक्त करताना ते आपल्याला काव्यात म्हणतात. थोडे दिन तरी मध्यवर्ज्य करा, तोच पैसा भरा ग्रंथांसाठी. ग्रंथ वाचताना मनीशोध करा, देऊ नका थारा वैर भावा, असे त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. महात्मा फुले यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण समाजासाठी वेचला, म्हणून त्यांना महात्मा फुले म्हणून गौरविण्यात आले. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे. माणसाचा एकच धर्म असावा, सत्याने वर्तावा असे ज्योतिबा म्हणतात. मोडून काढत अंधश्रद्धा आणि रूढी परंपरा बनवलं तुम्ही आम्हा सत्यशोधक. नाही झाला नाही होणार तुमच्यासारखा समाजसुधारक. स्त्री शिक्षणासाठी समानता, सत्यासाठी देह झिजवणारे क्रांतीसूर्य, क्रांतीची मशाल पेटवणारे समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना खूप खूप विनम्र अभिवादन. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या समाजासाठी अहोरात्र झटले. त्यांच्या या महान कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. दुर्दैवाने 28 नोव्हेंबर
1890मध्ये 63व्या वर्षी या राष्ट्राच्या कीर्तीचे महापुरुषाचे पुणे येथे निधन झाले. भारत माता की जय. धन्यवाद.